मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर माहिती आहे आपल्याला. समजा ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ कन्व्हिनियंट लेंथ. एक सेगमेंट ड्रॉ केलेला आहे कन्व्हिनियंट लेंथचा, त्याला आपण नेम देऊया ए बी. याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे इथे अशी लाईन घ्यायची आहे जी ए बी चे इक्वल टू पार्ट्स करेल आणि इंटरसेक्ट होताना 90 डिग्रीमध्ये इंटरसेक्ट होईल, म्हणजेच परपेंडिक्युलर असेल. म्हणजे अशी लाईन ड्रॉ करायची आहे की सेगमेंट ए बी ला ती परपेंडिक्युलर असली पाहिजे आणि सेगमेंट ए बी चे इक्वल टू पार्ट्स केले पाहिजे. तर हे इक्वल टू पार्ट्स आहेत असं समजा. ओके, आता काय करायचं आहे बघा. टेक एनी पॉइंट, सपोज दिस लाईन इज नोन ॲज L, line L. Take any point P on line L. Suppose this is point P. आता आपण काय करायचंय बघा. तर कर्कटकच्या साहाय्यानं PA आणि PB हे डिस्टन्स आपण मोजायचं आहे, मेजर करायचं आहे. तर PA आणि PB हे जर डिस्टन्स आपण मोजलं तर आपल्या लक्षात येईल इथे की PA इज इक्वल टू PB. PA इज इक्वल टू PB. आणि याच्यावरून आपल्याला सांगता येईल P हा एनी पॉइंट आहे on the line L. Therefore, every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segments. A आणि B हे सेगमेंट ए बी चे एंड पॉइंट्स आहेत. ओके, आणि लाईन L ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. P हा एनी पॉइंट ऑन दी लाईन L आहे. तर असा P हा कोणता एखादा पॉइंट लाईन L वरचा घेतला तर तो A आणि B पासून इक्विडिस्टंट असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इक्वल अंतरावर असतो. PA इज इक्वल टू PB. आणि म्हणून आपल्याला इथे थेरम मिळतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. आता हाच थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर इथे लक्षात घ्या, तर हे अंतर आणि हे अंतर इक्वल आहे, हे सेम साईनने दाखवलेलं आहे, तर ते इक्वल आहे. तर आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. आता आपल्याला कसं प्रूव्ह करता येईल पहा. थेरम पहा, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. एव्हरी पॉइंट on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. आता हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी डायग्राम काढावी लागेल. स्क्रीनवर आपल्याला डायग्राम पाहायला मिळते, अशी डायग्राम काढायची आहे. तर सेगमेंट ए बी घेतलेला आहे आणि लाईन L ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे M मध्ये, आणि लाईन L वरचा P हा एनी पॉइंट घेतलेला आहे. ओके, आता गिव्हन आपण लिहायचं आहे. तर गिव्हन काय होईल बघा, दिलेली माहिती आपल्याला गिव्हन मध्ये लिहायची असते. म्हणजे गिव्हन काय होणार, लाईन L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी ॲट पॉइंट M. पॉइंट P इज एनी पॉइंट ऑन लाईन L. तर हे झालं गिव्हन. त्याच्यानंतर टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर PA इज इक्वल टू PB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे लक्षात घ्या. PA इज इक्वल टू PB हे प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे टू प्रूव्ह मध्ये काय येणार, टू प्रूव्ह PA इज इक्वल टू PB.
रेड कलरने दाखवले ते आपल्याला इक्वल दाखवायचं आहे. आता डायग्राममध्ये आपल्याला जो काय बदल करायचा असतो तर तो आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहितो. ओके. ड्रॉ सेगमेंट ए पी अँड सेगमेंट बी पी. तर इथे आपल्याला हे प्रूव्ह करायचं आताच तुम्हाला सांगितलं. तर हे ड्रॉ करायचे आहे. सुरुवातीला फक्त आपण डायग्राम घेताना इतकीच घेणार, सेगमेंट ए बी घेणार आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर हा घेणार, लाईन यल, आणि पी पॉईंट घेणार. एवढीच डायग्राम येणार ब्ल्यू कलरने दाखवलेली. आणि कन्स्ट्रक्शनमध्ये आपण डायग्राममध्ये काय बदल केला तर ड्रॉ सेगमेंट ए पी अँड सेगमेंट बी पी रेड कलरने दाखवलेले आहेत तो. आता प्रूफ. आता याचं प्रूव्ह कसं करायचं बघा. रेड कलरने दाखवलेले सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे, म्हणजेच इक्वल लेंथ आहे. पी ए इज इक्वल टू पी बी. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे, हे लक्षात घ्या. पी ए इज इक्वल टू पी बी. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता त्याच्याशी संबंधित असणारे जे ट्रायंगल आहेत तर ते ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. इथे बघा मी दाखवतोय, येलो कलरने एक दाखवलेला आहे ट्रायंगल, हा पहा. आणि दुसरा मी सेकंड आहे तो ग्रीन कलरने दाखवतो. तर हे आपल्याला ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता बघा, हा पहिला ट्रायंगल मी ट्रायंगल पी एम ए आणि सेकंड ट्रायंगल पी एम बी असा वाचतोय. बघा, इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी पहा, सेगमेंट पी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी एम. पहा, सेगमेंट पी एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी एम. का रिझन लिहिता येईल, कॉमन साइड. देन अँगल पी एम ए पहा, अँगल पी एम ए, जस्ट अ मिनिट, अँगल पी एम ए कॉन्ग्रुएंट अँगल पी एम बी. हा पहा, आणि हा कॉन्ग्रुएंट आहे. रिझन काय लिहिता येईल तर इच इज अ राईट अँगल और इच मेजर्स 90 डिग्री. या प्रत्येकाचं माप 90 डिग्री आहे म्हणून तो कॉन्ग्रुएंट आहे. आणि नेक्स्ट सेगमेंट ए एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी एम. ए एम आणि बी एम बघा सेम साईनने दाखवलेले आहेत. ऑलरेडी इथे सेम साईनने दाखवलेले आहेत. ओके. हां, तर सेगमेंट ए एम कॉन्ग्रुएंट सेगमेंट बी एम. रिझन काय लिहायचं, गिवन. ऑलरेडी ते दिलेलं आहे त्यामुळे गिवन येणार रिझन. मग आता हे दोन ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले पहा. ट्रायंगल पी एम ए, ट्रायंगल पी एम ए कॉन्ग्रुएंट ट्रायंगल पी एम बी. कोणती टेस्ट झाली पहा. तर इथे आपल्याला सांगता येईल, ही साईड झाली दाखवली आपण, अँगल दाखवला आणि पुन्हा साईड, साईड अँगल साईड, साईड अँगल साईड टेस्ट. कोणती टेस्ट झाली, साईड अँगल साईड. तर साईड अँगल साईड टेस्टने हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आणि दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. आणि मग आपण नंतर लिहू शकतो सेगमेंट पी ए कॉन्ग्रुएंट सेगमेंट पी बी. आणि त्याला रिझन द्यायचं आहे CSCT. CSCT मीन्स करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. तर असं आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता पुन्हा एकदा पहा. तर इथे पहा, सुरुवातीला इथे थेरम दिलेला आहे जो आता आपण सुरुवातीला सांगितला तो थेरम पहा. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ द सेगमेंट. हे स्टेटमेंट झालं, थेरम झाला. आता गिवन दिलेला पार्ट जो आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. तर इथे गिवन, त्याच्यानंतर टू प्रूव्ह, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन आणि प्रूव्ह. तर या सिक्वेन्सने आपल्याला इथे लिहायचं आहे. तर इथे गिवन बघा, लाईन यल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी ॲट पॉइंट एम. पॉइंट पी इज एनी पॉइंट ऑन यल.
ओके, हे झालं गिवन. त्याच्यानंतर टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायला सांगितलंय, तर ते आपल्याला टू प्रूव्ह मध्ये लिहायचं असतं. म्हणजेच PA इज इक्वल टू PB. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणून ते टू प्रूव्ह मध्ये लिहिलं. तर डायग्राम मध्ये जो काय बदल केला, तर तो आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा आहे. ड्रॉ सेगमेंट AP अँड सेगमेंट BP. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. आता प्रत्यक्षात प्रूफ पहा. प्रूफ देताना सुरुवातीला आपण इथे इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB याच्यामध्ये आता काय काय कॉन्ग्रुएंट आहे ते आपल्याला लिहायचं आहे. सुरुवातीला सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट सेगमेंट PM. का, तर कॉमन साईड. ही लक्षात आली का? ही बघा PM येलो कलरनी दाखवलेली आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये, ती कॉमन साईड आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट पहा. अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. अँगल इथे पहा, अँगल जस्ट अ मिनिट, अँगल PMA congruent angle PMB. Each is right angle. Each is right angle. आणि नेक्स्ट पार्ट पहा. सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट सेगमेंट BM. का, तर गिवन दिलेलं आहे ऑलरेडी ते. आणि त्याच्यामुळे आता इथे आपल्याला हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट होतात पहा. ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PMB. साइड अँगल साइड टेस्ट. साइड अँगल साइड टेस्ट. इथे पहा, ही साइड अँगल आणि साइड अँगल साइड टेस्टनी हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतात, हे लक्षात घ्या. ओके. साइड, इकडची साइड दाखवली, इथला अँगल घेतला आणि पुन्हा साइड, त्यामुळे साइड अँगल साइड टेस्ट झाली. साइड अँगल साइड टेस्ट. ओके. बघा इथे डायग्राम मध्ये. आता नेक्स्ट पार्ट पहा. पुढे सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट PB. का, तर CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट PB. Therefore, length PA is equal to length PB, and therefore, hence, every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. तर अशा पद्धतीने हे इथे प्रूव्ह झालेलं आहे. तर हे असं प्रूव्ह करायचं आहे. ओके. टेक्स्ट बुक पेज नंबर 40. तर त्याच्या तिथे एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्याला एम्प्टी बॉक्स दिलेले आहे, ते बॉक्स भरायचे आहेत. तर हा पार्ट सेकंड नेक्स्ट पार्ट आहे. पहा इथे, एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ ए सेगमेंट लाइज ऑन द perpendicular bisector of the segment. बघा, any point equidistant from the end points of a segment lies on the perpendicular bisector of the segment. म्हणजे समजा इथे पहा, एखादा सेगमेंट घेतला आणि या सेगमेंट पासून, सेगमेंटचे एंड पॉइंट्स पासून, समजा हे इथे एंड पॉइंट्स आहेत A आणि B, AB सेगमेंट आहे, आणि A आणि B पासून इक्विडिस्टंट असणारा आपण इथे एक पॉइंट घेतला P हा जर पॉइंट घेतला, इक्विडिस्टंट आहे, म्हणजेच PA इज इक्वल टू PB. इक्विडिस्टंट आहे असं म्हटलं. ओके. इक्विडिस्टंट असेल तर हा जो P पॉइंट आहे, एनी पॉइंट आहे लक्षात ठेवा तो, आणि तो A आणि B या एंड पॉइंट्स पासून इक्विडिस्टंट जर असेल तर तो AB च्या सेगमेंट AB च्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो.
सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो, हे लक्षात घ्या. ओके, तर हे प्रत्यक्ष आपण ऍक्टिव्हिटी करून पाहू शकतो. तर काय करायचं आहे, ए बी सेगमेंट घ्यायचा आणि ए आणि बी पासून इक्विडिस्टंट असणारा कोणताही एनी पॉईंट पी घ्यायचा आहे आणि नंतर मग ए बीचा आपण या ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओके, कन्स्ट्रक्शन करून. तर आपल्याला ही लाईन यल मिळेल आणि लाईन यल मिळाली तर ते अर्थातच पी पॉईंट मधून जाते, म्हणजे पी हा पॉईंट त्या लाईनवर येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे बरोबर कॉन्व्हर्स आहे. याच्या अगोदरचा जो थेरम झाला त्याचा बरोबर कॉन्व्हर्स आहे. ओके, हां. तर आता आपल्याला इथे हेच पाहायचं आहे. पहा, आता इथे रिकाम्या जागा आपल्याला इथे भरायच्या, चौकटी दिलेल्या आहेत त्यांनी. नेक्स्ट पार्ट पहा. आता गिव्हन बघा, डायग्राम दिलेले आहे त्याच्या आधारे गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन पॉइंट पी is any point equidistant from the end points of segment AB, that is PA is equal to PB, that is PA is equal to PB. ओके, आता टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर ते आपल्याला इथे टू प्रूव्ह मध्ये लिहायचं आहे. तर पॉइंट P is on the perpendicular bisector of segment AB. टू प्रूव्ह आपल्याला काय मिळालं, point P is on the perpendicular bisector of segment AB. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता कन्स्ट्रक्शन म्हणजे आपल्याला डायग्राम मध्ये जो काय बदल केलेला आहे तो कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा आहे. टेक मिड पॉइंट M ऑफ सेगमेंट AB अँड ड्रॉ लाईन PM. बघा काय केलेलं आहे, टेक मिड पॉइंट M, AB चा मिड पॉइंट P घेतलेला आहे आणि लाईन PM ड्रॉ केलेली आहे. इथे आपल्याला ही लाईन PM इथे आपण ही ड्रॉ केलेली आहे मिड पॉइंट घेतल्यानंतर, हे लक्षात घ्या. ओके, हां. आता नेक्स्ट पार्ट पहा, प्रूफ. नेक्स्ट पार्ट म्हणजेच आपल्याला इथे प्रूफ लिहायचं आहे. आता इथे जे संबंधित टू ट्रायंगल्स आहेत तर ते ट्रायंगल आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे, तेवढे लक्षात ठेवायचं आहे. तर ते ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कसे दाखवणार, तर इथे पहा, इन ट्रायंगल PAM अँड ट्रायंगल PBM. पहा इथे PAM हा ट्रायंगल आणि PBM हा ट्रायंगल. पहा या टू ट्रायंगल्स मध्ये आता ऑलरेडी तिने इथे काय केलेलं आहे पहा, दिलेलं आहे आपल्याला फक्त रिजन किंवा फिल इन द ब्लँक्स म्हणजे एम्प्टी बॉक्स दिलेले आहेत ते भरायचे आहे. बघा डायग्राम तुम्हाला दिसू दे. ओके, बघा सेगमेंट PA कॉन्ग्रुएंट सेगमेंट PB. आपल्याला फक्त आता इथे रिजन लिहायचं आहे. तर इथे रिजन काय येणार, गिव्हन येणार, दिलेलं आहे ते. त्यामुळे पहिल्या बॉक्स मध्ये येणार गिव्हन, पहिल्या बॉक्स मध्ये काय येणार, गिव्हन. नेक्स्ट बघा, सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट सेगमेंट BM. AM आणि BM कॉन्ग्रुएंट आहे, तर याला रिजन लिहायचं आहे कन्स्ट्रक्शन. किंवा एखाद्याने असं लिहिलं की M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB तरी चालेल. इथं रिजन असंही लिहिता येईल, M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. किंवा कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी चालेल, कारण कन्स्ट्रक्शन मध्ये आपण तेच लिहिलेलं आहे की टेक मिड पॉइंट M ऑफ सेगमेंट AB. ओके, त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शन लिहिलं तरी चालेल. ओके, हां. नेक्स्ट आता पुढचा पार्ट पहा. तर पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला बॉक्स दिलेला आहे, एम्प्टी बॉक्स. सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट, पुढे बॉक्स दिलेला आहे आणि पुढे म्हटलेलं आहे कॉमन साइड म्हटलेलं आहे. कॉमन साइड म्हणजे अर्थातच एम्प्टी बॉक्स मध्ये सेगमेंट PM येणार. काय येणार, सेगमेंट PM. ओके, हा. आता नेक्स्ट पहा. आता ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये, दोन्ही ट्रायंगलचा विचार करा. तर या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय काय कॉन्ग्रुएंट दिलेले आहे बघा. ट्रायंगल PAM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PBM.
आता इथे आपल्याला टेस्ट लिहायची आहे. तर सुरुवातीला आपण इथे साईड दाखवलेली आहे, सेकंडला साईडच दाखवलेली आहे आणि थर्ड पार्ट म्हणजे साईडच घेतलेली आहे. त्यामुळे काय टेस्ट येणार, तर साईड 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 टेस्ट, यस 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 टेस्ट. त्यामुळे बॉक्समध्ये ती टेस्ट लिहायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट पहा, अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. रिजन लिहिलेला आहे CACT. CACT मीन्स करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. PMA आणि PMB पहा, PMA आणि PMB हे कॉन्ग्रुएंट झाले. ओके, कॉन्ग्रुएंट झाले. परंतु या दोघांची सम जी आहे ना ती 180 डिग्री येते बघा, लक्षात घ्या. बरोबर ना, अँगल्स इन लिनियर पेअर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची सम येते 180 डिग्री. आता तेच पहा इथे, तर बट अँगल PMA प्लस एम्प्टी बॉक्स दिलेला आहे इज इक्वल टू 180 डिग्री लिहिलेला आहे. म्हणजेच अँगल PMA प्लस अँगल PMB इज इक्वल टू 180 डिग्री. तिथे फार तर रिझन लिहू शकता, अँगल्स इन लिनियर पेअर. आता इथे पहा, अँगल PMA आणि PMB इक्वल आहेत. कुठे दाखवले पहा, वरती इथे लिहिलेलं आहे PMA आणि PMB. इथे पहा, PMA आणि PMB इक्वल आहेत बघा. त्यामुळं इथे आपण काय केलं, तर PMB ची व्हॅल्यू PMAच ठेवली. PMA प्लस PMA इज इक्वल टू 180 डिग्री मिळाली. का, तर रिझन लिहिलेलं आहे बघा इथे, अँगल PMB इज इक्वल टू अँगल PMA. वरती इथे मी अंडरलाईन केले, तर तिथे ते आपण लिहिलेलं आहे. ओके, मग आता अँगल PMA प्लस अँगल PMA काय होणार पहा, अँगल PMA प्लस अँगल PMA 2 अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री येणार. हे 2 ने इकडे डिवाइड करा, अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री. अँड देअरफॉर सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट AB. ओके, बट पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. का, तर कन्स्ट्रक्शन, बट पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. का, रिझन लिहिलेलं आहे कन्स्ट्रक्शन, त्याला 2 नंबर दिला. तर हे 1 आणि 2 बघा, फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय म्हणता येईल, तर इथे तो PM परपेंडिक्युलर आहे AB ला, PM हा AB ला परपेंडिक्युलर आहे आणि M हा मिड पॉइंट पण आहे, मिड पॉइंट पण आहे. आणि याच्या आधारे आपल्याला इथे आता आपल्याला लिहिता येईल की लाईन PM इज दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. सो point P is on the perpendicular bisector of segment AB. आणि हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, तर इथे आपली वेळ संपलेली आहे. तुम्ही याचा जरा